आशीर्वाद तुमच्या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। मी मस्त चटपटी तशी कलेजी फ्राय करते आहे। त्यासाठी बघा पाव किलो कलेजी घेतली, स्वच्छ धुवून घेतली आहे। 4 ते 5 वेळा कलेजी स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे त्याचा वासही येत नाही। थोडंसं लिंबू पिळून घेते मी, हे कलेजीला वास असतो ना तो येत नाही त्याच्यामुळे। असं तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं असं धुवून घ्यायचं लिंबू पिळून, 5 मिनिटं ठेवायची अशी, आणि मग हे पाणी काढून टाकायचं धुवून। इथे मी पाणी काढून टाकलं लिंबू घातलेलं। तर मीठ घालून घ्यायचंय चवीप्रमाणे। कलेजीला जास्त मीठ लागत नाही त्याच्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं। मी ते अर्धा चमच्यापेक्षा पण कमी घातलंय। हळद घालून घेते, ते मी मालवणी मसाला घालते, 1 चमचावरून घातला, जास्त तिखट नाहीये त्याच्यामुळे मी धना पावडर वगैरे घालत नाहीये। मालवणी मसाल्यामध्ये सर्व असतं, धना पावडर वगैरे, त्याच्यामुळे मी घालत नाहीये। मी चिकन मसाला घालते, आलं लसूण पेस्ट घालून घेतली, इथे दही घालून घेते, 2 चमचे दही घातलंय, मिक्स करायचं। हे अर्धा तास आता मी मीठ आणि मसाला लागायसाठी ठेवून देते, फ्रीज मध्ये ठेवून देते। खूप छान होते, मस्त वाटते खायला। मी सुक्की बनवणार आहे, ग्रेव्ही वाली वगैरे नाही बनवणार, नुसते फ्राय करणार आहे। आता मी इथे झाकण लावते आणि ठेवून देते अर्ध्या तासासाठी। कलेजी मी अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवलेली, मसाला लावून मीठ वगैरे सर्व लावून। जास्त वेळसाठी ठेवलात ना तरी चालेल, जसं जास्त वेळ जेवढं ठेवणार तेवढा मसाला व्यवस्थित असा लागला जातो। परत एकदा मी व्यवस्थित असा मिक्स करून घेते आणि आता मी फ्राय करायला घेते। कलेजी फ्राय करायसाठी बघा मी गॅसवर पॅन ठेवलाय, त्यामध्ये 2 चमच्यावर तेल घालून घेते। तेलाचा वापर जास्त नाही करायचा, तेल थोडं कमीच खायचं, त्याच्यामुळे मी 2 चमचेच घातले, जास्त तेल नाही घातलंय। तेल व्यवस्थित असं गरम होऊ देत। इथे आता तेल गरम झालंय, त्यामध्ये आपण एक कलेजी घालून घ्यायची। तुम्हाला मसालेवाली पाहिजे ना तर मसालेवाली पण बनवू शकतो, पण अशी सुकी छान वाटतात नुसती फ्राय केलेली खायला। जो राहिलेला मसाला आहे ना तो सर्व वर घालून घ्यायचा। गॅस एकदम कमी ठेवायचं। आता झाकण ठेवते आणि एका बाजूने पहिलं शिजवून घेते। इथे मी झाकण ठेवून शिजत ठेवलेली कलेजी फ्राय करायला ठेवलेली, झाकण काढून घेतलं, परतून घ्यायचे। म्हणजे कलेजी लगेच शिजतात, त्याला जास्त वेळ नाही लागत, पटकन झटपट होणारी रेसिपी आहे। परत झाकण ठेवते आणि शिजवून घेते। इथे मी परतून परत शिजत ठेवली होती कलेजी, परत एकदा मी दुसऱ्या बाजूने परतून घेते। अशी शिजली आहे बघा, लगेच शिजते, कलेजीला जास्त वेळ लागत नाही। इथे बघा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट अशी कलेजी फ्राय तयार झाली आहे। खायला म्हणाल तर एकदम मस्त छान वाटते, अशीच पण खायला बरी वाटते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।